आता इथे बघा, हा जसा आहे तसा पाठीमागचा भाग आपण ठेवून घेतला, आखून घेतला आणि पुढे 2 इंच वाढवलेला आहे. नॉर्मल ब्लाऊजला आपण पुढे 1 इंच वाढवतो. तर आता हा एक चेंजेस आहे, फुल चेस्ट जास्त असेल तर. त्यानंतर आता गळा रुंदी 2 इंच, पुढील गळा आहे 6.5 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, असं 7 इंचावरती मार्किंग करायची. 7 इंचाचा चौकोन आखून घ्यायचा आणि गळ्याला गोल आकार द्यायचा. त्यानंतर मुंडा. आता मुंडा बघा, इथे हा मागचा मुंडा आहे आणि पुढच्या मुंड्यामध्ये फक्त अर्धा इंचाचं अंतर असतं. त्यामुळे बघा, इथं आतमध्ये अर्धा इंच घेतलं आणि त्यालाच असं व्यवस्थित गोल राऊंड शेप दिला, आकार दिला. हा झाला पुढील मुंडा. हा आहे मागचा मुंडा, तो खोडून टाकायचा. पुढील गळा झाला, पुढील मुंडा झाला. त्यानंतर आता आपल्याला क्रॉसपट्टीचं टाकायचं आहे. क्रॉसपट्टी 4 इंच, इकडे 3 इंच. बघा, आता हा दुसरा बदल. क्रॉसपट्टी आपण नॉर्मल ब्लाऊजला 3.5 अडीचची घेतो, इथे 4 आणि 3ची घेतली, म्हणजे अर्धा इंच इथेही वाढवलं, क्रॉसपट्टीचा आकार दिला. त्यानंतर बघा, आता चौथा बदल, तिसरा बदल बघा, बटनाच्या बाजूकडे आपण असं 1.5 इंच घ्यायचं आहे आणि इकडे गळ्याकडे असं जोडून घ्यायचं आहे. हा तिसरा बदल. त्यानंतर इथे बघा, साईडला कमरेच्या बाजूला सुद्धा 1.5 इंच घ्यायचं आहे आणि इकडे वरती मुंड्याच्या बाजूला फक्त अर्धा इंच घ्यायचा आहे आणि हे असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे. हा चौथा बदल. बघा, तुमच्या लक्षात आलंच असेल. जर फुल चेस्ट जास्त असेल तर कोणकोणते बदल करायचे, तर परत एकदा सांगते. पूर्ण उंचीमध्ये पुढील भागामध्ये आपण 2 इंच वाढवले. त्यानंतर क्रॉसपट्टी थोडी उंचीला घेतली. नॉर्मल आपली 3.5 अडीचची असते, तर आपण इथे 4 आणि 3ची घेतली. त्यानंतर बटनपट्टीकडे 1.5 इंचाने वाढवला आणि साईडला पण आपण 1.5 इंचाने वाढवला आणि इकडे मुंड्याच्या बाजूला फक्त अर्धा ते पाव इंचाने वाढवलेला आहे. हे 4 बदल करणे खूप गरजेचं आहे. हे बदल जर नाही केले तुम्ही तर ब्लाऊज अजिबात व्यवस्थित बसत नाही. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा.